महाराष्ट्रातील दोन मोठी औद्योगिक शहरं पुणे आणि नाशिक। मित्रांनो, तुम्हाला ऐकून धक्का बसेल की या दोन शहरांना जोडण्यासाठी सध्याच्या घडीला रेल्वे सुविधाच उपलब्ध नाही। म्हणजे या दोन शहरांअंतर्गत कुठलीही रेल्वेगाडी धावत नाही। पण पुणे आणि नाशिक शहराची वाढत जाणारी लोकसंख्या, या दोन्ही शहरांमध्ये झालेला विकास आणि भविष्यात पुणे व नाशिक दरम्यान इंडस्ट्रियल बेल्ट डेव्हलप करण्याच्या दृष्टीने पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे महामार्गाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प हा 235 किलोमीटरचा मार्ग असणार आहे, ज्या माध्यमातून पुणे आणि नाशिक शहराला रेल्वेने जोडण्यात येणार आहे। या सेमी हायस्पीड कॉरिडॉरमध्ये एकूण 24 स्टेशन असणार आहेत, ज्यामध्ये पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील गावांचा आणि शहरांचा समावेश असणार आहे। पुणे, हडपसर, मांजरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूत, साकूर, अंबोरे, संभरनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर मोहाद्री, शिंदे आणि नाशिक रस्ता अशी या स्टेशनची नावं आहेत। जवळपास 16,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या ज्या 200 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहेत। त्यामुळे पुणे ते नाशिक दरम्यानचे अंतर हे फक्त 1 तास 45 मिनिटांमध्ये होणार आहे। पॅसेंजर गाड्यांचा वेग 200 किलोमीटर प्रति तास असून मालगाड्यांचा वेग 100 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे। चाकण, सिन्नर, सातपूर, खेड, नारायणगाव आणि मंचरमधील स्पेशल इकॉनॉमिक झोनसारख्या महत्त्वाच्या MIDC क्षेत्रांना जोडून औद्योगिक विकासासाठी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मोठा उपयोग होणार आहे। या प्रकल्पाची निर्मिती महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून करण्यात येणार आहे। महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या एकत्रित सहभागातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर या प्रकल्पाच्या उभारणीसाठी काम सुरू करण्यात आले होते। फेब्रुवारी 2020 मध्ये या प्रकल्पाचा DPR म्हणजेच डेव्हलपमेंट प्रोग्रेस रिपोर्ट केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता। त्यानंतर जून 2021 मध्ये 1459 हेक्टर जमीन घेण्यास सुरुवात करण्यात आली होती। हा प्रकल्प 2026च्या शेवटपर्यंत पूर्ण होणार असून 2027 मध्ये प्रवासी या मार्गावर प्रवास करू शकणार आहेत। 2027 मध्ये हा सेमी हायस्पीड रेल्वे महामार्ग सुरू झाल्यानंतर पुणे आणि नाशिक दरम्यान रोज 87,000 प्रवासी प्रवास करणार असा अंदाज महारेल कंपनीने दिला आहे। 235 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर एकूण 24 स्टेशन असणार आहेत आणि 18 बोगद्यांचा समावेशसुद्धा या प्रकल्पामध्ये आहे। 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा याच रेल्वे महामार्गावरनं जाणार आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 16,000 कोटी असून यातले 20% पैसे केंद्र सरकार देणार असून 20% पैसे महाराष्ट्र सरकार देणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उरलेल्या 60% पैशाचं काय? तर हे उरलेले 60% पैसे कर्जाच्या माध्यमातून येणार आहेत। या दोन्ही शहरांच्या विकासाच्या दृष्टीने हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असं बोललं जात आहे। 2000 सालानंतर मुंबई ते पुणे दरम्यान ज्या प्रकारे इंडस्ट्रियल बेल्टची स्थापना करण्यात आली, अगदी त्याच प्रकारे मुंबई आणि पुणे दरम्यान इंडस्ट्रियल हब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। ज्यामध्ये आत्तापर्यंत सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे रेल्वे मार्गाची। ही अडचण आता नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मोठ्या शहरातील आणि आजूबाजूच्या लहान गावातील नागरिकांचे वाहतुकीचे प्रश्न तर मिटणार आहेतच, पण हायस्पीड नेटवर्कमुळे या दोन शहरांदरम्यानच्या भागाचा मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सुद्धा होणार आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव, मंचर इत्यादी औद्योगिक भागांना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, सातपूर आणि नाशिक औद्योगिक क्षेत्राशी जोडणार आहे। या दोन शहरांमध्ये होणारी वाहतूक सोपी होणार असल्याने दोन्ही शहरांमध्ये औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होणार आहे आणि ज्याच्या माध्यमातून पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होणार आहेत। वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राचा तर पूर्णपणे कायापालट करणारा हा प्रकल्प आहे। मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांचा विकास कधी आणि कसा होईल याबद्दल तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।